आता असं समजा तुम्ही गर्दीत आहे, तर गर्दीत तुम्हाला चालवताना काय करायचं आहे, पहिला ब्रेक वापरायचा क्लच, त्याचा अंदाज घ्या पूर्ण. पहिल्यांदा काय करायचा, गाडीचा क्लच सोडायचा नॉर्मल व्हायब्रेट होईपर्यंत. सोडा क्लच. हां, हे काय झालं, ब्रेक जास्त वेळ प्रेस राहिला, क्लच पूर्ण सुटला, गाडी काय झाली, बंद झाली. करा चालू. त्याच्यामुळे क्लचवर कंट्रोल पाहिजे. क्लच पूर्ण सुटला तुमची गाडी बंद पडणार आहे. सोडा क्लच हळूहळू. क्लच थोडा थोडा सोडायचा. व्हायब्रेशन झालं बस सोडा ब्रेक. ब्रेक सोडा. करा चालू. हे मेन टायमिंग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. क्लच पूर्ण सुटतं, क्लचवर कंट्रोल आणा. थोडं नॉर्मल व्हायब्रेशन जाणवलं की ब्रेक काढून घ्या लगेच. तुम्हाला ॲक्सिलेटरची गरज पडणार नाही. जाती गाडी पुढं. थांबवा आता. थांबवताना काय केला, ब्रेक अर्जंट आणि त्याच्यानंतर क्लच नंतर दाबला. बरोबर. आधी प्रॉपर थोडा थोडा क्लच सोडा. सुटला, सोडा ब्रेक पूर्ण, जाऊ द्या. हां, आता थांबवा. थांबताना पहिला क्लच दाबा आणि स्लो ब्रेक मारा. हे बघा, ही थांबली गाडी, परत सोडा. पहिलं थोडासा क्लच, व्हायब्रेशन झालं, सोडा ब्रेक, चालली गाडी पुढं. समोरची गाडी थांबली, थांबवा, दाबा क्लच, हळूच ब्रेक. पहिलं क्लच दाबायचा मग ब्रेक. ज्या पण वेळेस स्पीड 20च्या खाली असेल त्यावेळेस आधी क्लच आणि मग ब्रेक. टायमिंग चुकला, गाडी बंद पडणार. परत थोडा क्लच सोडायचा, व्हायब्रेशन, घ्या ब्रेक काढून. ॲक्सिलेटरचा वापर करतोय आपण नाही. आलं लक्षात.